हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. आता नंतर रसशास्त्रामध्ये रसतरंगीकारांनी विष आणि उपविष यांचे जे वर्गीकरण केलेले ते बघूया. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर विष, आता याच्यामध्ये श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हलाहलं कालकुट्ट शृंगकश्च प्रदीपन सौराष्ट्रिको ब्रह्मपुत्रा हरिद्रम सत्तुकस्तथा वस्तनाभ इति देया विषभेदाम आमीनव रसरसायन दोष वत्सनाभ प्रशस्ते. म्हणजे यामध्ये विषाची संख्या ही 9 सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिले हलाहल, नंतर कालाकुट, नंतर शृंगक, नंतर प्रदीपन, नंतर सौराष्ट्रिको ब्रह्मपुत्रा हरिद्रा सत्तुक वत्सनाभ. आता या सर्वांमध्ये रसक्रिया आणि रसायन म्हणून वत्सनाभ असा हा श्रेष्ठ सांगितलेले आहे. इथं हे विषाचे प्रकार सांगितलेले आहेत. नंतर याच्यामध्ये नेक्स्ट येते ते म्हणजे उपविष. आता उपविष जर बघितलं मित्रांनो तर त्यांनी 11 उपविष सांगितलेले, तर त्याच्यामध्ये पण श्लोक सांगितलेले की विषतुंदीम कबीजव त्व अहिपेनश्च रेचकम धतुर्बीज विजया गुंजा बलातकद्वय अर्कशिरम स्नुहिक्षिरम लांगली करवीरकम समाख्यातो गुणोदयम तू बुधैरूप विषामेव. म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते सांगितलेले उपविषामध्ये तर विषतुंदी कबीजो म्हणजे कुचला बीज, त्व अहिपेन म्हणजे आहिपेन, रेचकम म्हणजे जमलगोटा, नंतर धतुर्बीज नंतर धात्र्याचे फुलं, नंतर विजया म्हणजे भांगेचे पान, नंतर गुंजा, नंतर बल्लातक म्हणजे बिब्बा, नंतर अर्कशीर यांचे स्नुहिक्षीर, लांगली करवीरकम म्हणजे कनेरची पानं. या सर्वांना हे उपविषाच्या अंतर्गत येतात. अशा पद्धतीने हे विष आणि उपविषाचे वर्गीकरण सांगितले.